कथेचं शीर्षक आहे सत्कार. लेखक श्रीयुत अविनाश पंडित. सादर करती वैशाली शिरोडकर. सत्कार. बाई, चहा ठेवू? अगं, नुसता चहा ठेवून कसं चालेल? मी पोहे भिजत ठेवलेत. ती कढई दे इकडे आणि तू मला बारीक मिरच्या कोथिंबीर चिरून दे जरा. ते झालं की त्या 2 नंबरच्या डब्यात खोबऱ्याच्या वाट्या आहेत. त्यातली एक घे आणि एका वाडग्यात खोबरं किसून ठेव. कोथिंबीर चिरताना देठं वगैरे नीट निवडून घे हां. उगीच टाकलं न टाकल्यासारखं काम करू नकोस. काय बाईसाहेब, मी करते का असं? नाही गं, नाही करत. पण तरीही सांगून ठेवते. जावई माणसं, पाहुणे मंडळी जमलेली आहेत. उगीच थोडक्यासाठी त्यांचा मूड नको जायला, म्हणून ही काळजी. बाईसाहेब, समारंभ कधी आहे? पुढच्या मंगळवारी. का गं? नाही, सहज विचारलं. म्हटलं पाहुणे मंडळी जमली आहेत, तर समारंभ मोठ्या प्रमाणात होणार असेल ना? तसा घरच्याच मंडळींसाठी आहे, पण नाही म्हटलं तरी 50-100 बाहेरची माणसं सुद्धा जमतील. तेव्हा दांड्या नको मारूस बरं बाई. माझी सगळी भिस्त तुझ्यावर आहे. माझ्यानंतर घरात काय आहे, काय नाही, तुलाच माहीत आहे. पाहुणे मंडळी गेल्यावर घे वाटलंस तर 4 दिवस सुट्टी. पण आता मात्र खाडे करू नकोस हां. तुम्ही काय बी काळजी करू नका बाई. मी आहे बघा सावलीसारखी तुमच्या मागं. आणि आता तर काय सुनीताताई, वीणाताई, झालंच तर सुवर्णा वहिनी सगळ्या आहेतच की मदतीला. हो, तेही खरंच म्हणा. पण त्यांचं असणं निराळं आणि तुझी मदत निराळी, कळलं? हो बाई, कळलं. घरात मोठा समारंभ. रमाकांतची 61. त्यानिमित्त मोठा कार्यक्रम होणार. बरेच पाहुणे, बरीच मंडळी, बाहेरची, घरातली, नाटकातली, सिनेमातली, काही विचारता सोय नाही. त्यातून गर्दी गोळा करण्याची रमाकांतना हौस. दोन्ही मुली आणि सून या तिघीजणी 8 दिवसाआधीपासूनच आल्यात खरं तर. पण त्यांचा घरात किती उपयोग आहे ते पद्मावहिनी जाणत होत्या. घरात कामं पडली असताना नवऱ्यांबरोबर शॉपिंगला जायला त्यांना काहीही वाटत नाही. सांगितलेलं कामच मोठ्या कष्टाने करतील. मग स्वतःहून एखादं काम बघणं किंवा जबाबदारी उचलणं, छे, शक्यच नाही. म्हणून तर वहिनींना बाहेरच्या बाईची विनवणी करावी लागत होती. "हां, बाईसाहेब, खोबरं किसून झालं." "झालं? बरं, आता ते डिश काढ." "नको, नको, त्यापेक्षा त्या कपाटात एक बॉक्स आहे. त्यात बोन चायनाचा सेट आहे. त्यातून डिश काढ. आणि बरं तू ते काम कर, तोपर्यंत मी लिंबाच्या फोडी चिरून घेते. त्या डिश नीट पुसून घे हां, धुतलेल्या आहेतच. फक्त एकदा नीट चांगल्या कपड्याने पुसून घे." झालं. पोहे, खोबरं, कोथिंबीर, लिंबाची फोड झालं व्यवस्थित. चांगलं दिसतंय ना? थोडं मन लावून काम केलं की सगळं छान होतं. नाहीतर काही अर्थ उरत नाही. बरं ऐक, आता तू त्या डिश बाहेर ने. मी नंतर शिरा घेऊन येते. थोड्या चारोळ्या, काजू आणि बदामाचे काप वरून भुरभुरले की बरं दिसेल. मोठ्या जावयांना गोडाचं फार कौतुक. जेवायला रोज काहीतरी गोड लागतं. अगदी काही नसलं तर गूळतूप सुद्धा चालतं बरं, पण गोड हवं. त्यांना इतकी खाण्याची आवड आणि नेमका सुनीताला स्वयंपाकाचा कंटाळा. मन लावून कधी नवऱ्याला चारीठाव वाढत असेल की नाही हे तिचं तीच जाणे. धाकट्या जावयांना काही ती आवड नाही. मुळात गोडाचाच तिटकारा. जेवताना हातात पुस्तक नाहीतर वर्तमानपत्र हवं. चवीने जेवणं माहीतच नाही. वीणाचं थोडंसं माझ्यासारखं आहे. 4 पदार्थ करायचा सोस. पण स्वतःचं कौतुक झालं नाही तर संताप संताप करते. 100% यांच्यासारखं. कौतुक करा की झाड कसं फुलून येतं आणि तेच जरा उणं बोला, झालं. 8-10 दिवसांची निश्चिंती. माणसं आपलीच असतात, आपल्यावर प्रेम वगैरे सुद्धा असतं. पण प्रत्येकाच्या तऱ्हा मात्र निराळ्या. तो परमात्मा थकत बरा नाही इतके नमुने तयार करून. शिरा, पोहे, चहा यथासांग झालं आणि मंडळी बाहेरच्या कामाला गेली. सुवर्णा आणि सुनीता सकाळपासूनच कुठेतरी गेल्यात. बहुतेक साड्यांच्या खरेदीचा बेत होता. सुवर्णाला साड्या खरेदी करण्याचा अतोनात सोस. रोज एक आणली तरी तृप्ती नाही.
सुनीताला पैसे उधळायची, त्यापेक्षा आपल्या श्रीमंतीचा देखावा करण्याची दांडगी हौस. वीणा गेलीये पार्लरमध्ये. यांच्या 61च्या कार्यक्रमात सगळ्यांना खूप उत्साह आहे. आपल्याला नाही का? हा प्रश्न पद्माताईंनी स्वतःला केला. नवरा इतका कर्तृत्ववान, एवढ्या मोठ्या पदावर होते, झालंच तर मोठे कलाकार. कलेत इतकं यश लाभलं की नोकरी सुद्धा सोडली आणि कलेच्या क्षेत्रात यश आणि लक्ष्मी दोन्ही हातांनी गोळा केली. इतक्या प्रथित यश नवऱ्याची बायको. कितीतरी सत्कारांना आपल्याला सुद्धा पत्नीच्या नात्याने जावं लागलं. त्यांच्याच शेजारी बसून स्वतःचंही स्वागत करून घ्यावं लागलं. गाड्या मागून नळ्याची यात्रा म्हणतात ना, तसं. त्या गोष्टीची सवय जरी झाली, तरी कुठेतरी मनात टोचायचंच काहीतरी. हे सगळं वरवरचं सुख वाटायचं. वास्तविक रमाकांतची बायको म्हणून नेहमी आवर्जून कौतुक व्हायचं. रमाकांत सुद्धा कोणत्याही समारंभास आपणास सोडून गेले नाहीत. तरी सुद्धा ते कौतुक किंवा ती प्रसिद्धी त्यांना फारसा आनंद देऊ शकली नाही. रमाकांतचं कौतुक होतंय, सत्कार होतायत म्हणून असूया वाटते, अशातलाही भाग नव्हता. पण का कुणास ठाऊक, मन मोहरत नव्हतं हे खरं. लग्नाला झाली 34-35 वर्ष. विचाराच्या नादात पद्मावहिनींचं मन खूप मागे मागे गेलं. किती मागे? तर अगदी त्या शाळेत असतानाच्या वया इतकं. त्यांना आठवलं की शाळेतून घरी धावत पळत यायचो, कारण ती वेळ बाबांच्या रियाजाची वेळ असे. बाबा दिवसातून 2दा नियमाने रियाज करत. पहाटे 4 ते 7 आणि संध्याकाळी 5 ते 7. बाबा खूप अप्रतिम गवई होते. गाणं हे त्यांचं कुलदैवत होतं. आई सांगायची, नाटकात काम करण्याचा आग्रह करण्यासाठी जातीने स्वतः बालगंधर्व 2दा घरी आले होते. पण बाबांनी घरातल्या जबाबदारीमुळे नकार दिला. आई बारीक आवाज करून म्हणाली होती, गंधर्वांना नाही म्हटल्याच्या रात्री बाबा उशीत तोंड खुपसून ढसाढसा रडले होते. तेव्हाचा काळच निराळा होता. स्वतःच्या प्रगती प्रतिष्ठेपेक्षा घराची आणि घरातल्या मंडळींची जबाबदारी हा महत्वाचा भाग असे. त्यात भावनेला, त्याही स्वतःच्या, फारसे प्राधान्य नसे. एकत्र कुटुंब होतं. थोरले काका अकाली निवर्तले होते. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा बाबांवरच होती. मग नाटक कंपनी कशी पेलणार? बाबांनी तार ऑफिसात नोकरी पत्करली. तार यंत्राच्या कड कट कट कड कट मध्ये त्यांना रूपक ताल दिसत असेल. त्यांची काय अवस्था असेल हे सांगणे अशक्यच. पण बाबांनी रियाज मात्र सोडला नव्हता. मनातला सगळा खेद, उद्वेग बाजूला सारून त्यांनी गाणं आपल्या जीवश्च कंठस्थ मित्रासारखं जवळ केलं. शाळेतून घरी आले की दप्तर खांबाला टेकवून थकून भागून ओट्यावर बसायचं. लगतच्या खोलीत बाबा रियाजाला बसलेले असायचे. त्यांचे ते तानपुऱ्याचे स्वर अजूनही मनात संवाद साधतात. बाबांचा आवाज अत्यंत रेशमी होता. नाजूक नाजूक जागा गळ्यातून सहज निघायच्या. त्यातलं व्याकरण त्यावेळेस कळत नव्हतं, पण कानात कुठेतरी विलक्षण सुखाचा वर्षाव झाल्यासारखं वाटायचं. असं वाटायचं की हे सगळं आपल्याला सुद्धा यायला हवं. थोडा विसावा घेऊन हातपाय धुवून कपडे बदलले की पुन्हा ओट्यावर येऊन बसायचं. ते थेट बाबांचा रियाज संपेपर्यंत. मध्यंतरी आईने आणून दिलेल्या दुधाच्या कपाकडे सुद्धा लक्ष नसायचं. एके दिवशी आईने हे सगळं बाबांना सांगितलं. मी दाराआडून सगळं ऐकत होते. बाबांनी मग आपल्याला हाक मारली. घाबरत घाबरत आपण आत गेलो. बाबांनी खिशातून 4 आणे काढले आणि म्हणाले, जा एक चांगला हार घेऊन ये, ताजा. मला काही कळलंच नाही. तसंच धावत जाऊन टपोऱ्या फुलांचा हार आणल्याचं आठवलं. बाबा म्हणाले, हातपाय धुवून ये, देवाजवळ डोकं टेक आणि हा हार त्या तानपुऱ्याला घाल.
त्यांनी सांगितलं तसं मी केलं. आईने डोळे वटारून बाबांना नमस्कार करायला सांगितला. मी पटकन वाकून नमस्कार केला. बाबांनी हातात तानपुरा दिला. बैठक कशी घालायची ते सांगितलं आणि त्या दिवशी संपूर्ण तानपुऱ्याची माहिती करून दिली. तानपुरा कसा तयार होतो, भोपळ्याचा आकार कसा ठरवला जातो, तारा कशा चढवतात, खुंट्या कोणत्या लाकडाच्या असतात, खूप माहिती सांगत होते. स्वर म्हणजे काय? त्यांना स्वर का म्हणतात? ते 7च का असतात? गायन कला किंवा स्वरसाधना ही परमेश्वर स्वरूप कशी असते? आणि महत्वाचं म्हणजे या विद्येत उपभोगापेक्षा त्यागाला किती महत्व आहे ते सांगितलं. महिना 15 दिवसानंतर प्रत्यक्ष स्वरांची ओळख सुरू झाली. सा कसा लावायचा, त्यासाठी किती आकार घ्यायचा, श्वासांचा ताल कसा सांभाळायचा, श्वास निश्वासाच्या दरम्यानच्या काळात स्वराची एकसंगता कशी राखायची, तानपुऱ्याच्या तारांचा झंकार काढताना बोटांच्या स्पर्शाची तीव्रता किती हवी, स्वर विस्तार करण्याइतकाच किंवा त्याहीपेक्षा स्वरांवर थांबण्याचा सराव करणं किती महत्वाचं आहे, या छोट्या छोट्या गोष्टी अगदी मन लावून शिकू लागले. अभ्यासात हुशार होतेच, त्यामुळे वेळ मिळाला रे मिळाला की गाण्याचा सराव करत असू. या गाण्याच्या ओळीचं बाबांना खूप कौतुक होतं. ते आईला म्हणायचे, "मुलगी नाव काढेल हं आपलं." हळूहळू काळ पुढे सरकत होता. गाण्याचा सराव सुद्धा सुरू होता. थोडी हिंमत गोळा झाली होती. बैठकीचं गाणं बरचसं आत्मसात झालं होतं. चांगला दिवस बघून छोटीशी बैठक करण्याचा बाबांचा विचार होता. गाणं जाणणाऱ्या जाणकारांना निमंत्रण देऊ आणि त्यांच्यासमोर पद्माचं गाणं करू. हे बाबांचं म्हणणं ऐकून माझा आनंद अगदी गगनात मावेनासा झाला होता. 24 तास मी स्वरांच्याच स्वप्नात रंगू लागले. माझ्या रूपात स्वतःचं अपूर्ण स्वप्न साकार झाल्याचं स्वप्न बाबा बघत असावेत. स्वप्न. स्वप्न म्हणजे नक्की काय? कुठून येतात? का येतात? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी काळाने भाग पाडलं. स्वप्नांची पूर्तता होणार नसेल, तर त्या गावी जावंच का? या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं आणि कधी मिळणारही नव्हतं. साधं छाती दुखण्याचं निमित्त झालं आणि बाबांनी कधी नव्हे ते अंथरूण धरलं. हृदयविकाराचा झटका बाबांनी आतल्यात दाबून धरला असावा. कारण दवाखान्यात नेण्याआधीच बाबांनी जगाचा निरोप घेतला होता. पण नियतीने आमचा निरोप घेण्याची संधी मात्र बाबांना दिली नव्हती. कुणाशीही काहीही न बोलता त्यांना हा प्रवास संपवावा लागला. त्यांचा तानपुरा पोरका झाला. कोणतं नशीब घेऊन बाबा आले आणि गेले, याचा तो तंबोरा म्हणजे एक आप्त साक्षीदार होता. मी एकुलती एक मुलगी होते. बाबांच्या जाण्याने सगळीच पोकळी आवासून पसरली होती. माझा मामा उत्तम ज्योतिषी होता. तसाच भरपूर खटपट्या सुद्धा होता. मला त्याने समजावून सांगितलं, दुःख दूर सारून जगात नेटाने पुढे जाण्यासाठी कोणत्या तरी उद्योगात स्वतःला गुंतवून घ्यायला सांगितलं. त्याच्याच प्रयत्नांनी मी एका शाळेत नोकरी पत्करली. थोड्याच दिवसात नोकरीचा सराव झाला. उरलेल्या वेळात गाण्याच्या शिकवण्या करू लागले. ज्या खोलीत बाबांकडून गाणं शिकले, त्या खोलीत बाबांच्या फोटोच्या आधाराने मुलांना गाणं शिकवू लागले. मला शिकवताना बघून आई डोळ्यातलं पाणी लपवायची. वाढत्या वयाच्या मुलीला घरात कसं बसवून ठेवायचं? हा प्रश्न आईने मामाला केला आणि माझ्यासाठी स्थळ शोधणं सुरू झालं. बाबांच्या स्वप्नाची पूर्तता होणार होती की नव्हती? काही काही प्रश्न न विचारणंच योग्य असतं. एक स्थळ सर्वांच्या पसंतीस पडलं. मुलगा राजबिंडा होता, सुरेख होता.
मोठ्या नोकरीत होता. मला दाखवण्याचा कार्यक्रम झाला. माणसं खूप चांगली होती. साध्या बोलण्या वागण्यातूनच परीक्षा होते ना. मी त्यांना पसंत आहे हे त्यांनी त्या पहिल्या बैठकीतच सांगितलं. आईच्या आनंदाला पारावर नव्हता. एका नव्या पैशाची अपेक्षा न करता त्यांनी माझा स्वीकार केला. मुलगी चांगल्या घरात पडल्याचं बघायला हे हवे होते, असं म्हणणाऱ्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंना उसंत नव्हती. सासरी जाताना मी सगळ्यांचा निरोप घेतला. बाबांच्या खोलीत त्या तानपुऱ्याचा सुद्धा निरोप घेतला. त्यावर डोकं टेकवलं. तारांवरून बोटं फिरवली. त्यावेळेस मला कल्पनाच नव्हती की मला तानपुऱ्याचाच नव्हे तर गाण्याचा सुद्धा नेहमीसाठी निरोप घ्यावा लागणार आहे. मी मगाशी म्हणाले होते ना की माणसाने स्वप्न आणि त्याच्या पूर्ततेसंबंधी विचार करू नये, हेच खरं. रमाकांत अत्यंत सालस आणि प्रेमळ यजमान, यात काही शंकाच नाही. पण एका बाजूने अवर्णनीय नशीब नजरेसमोर असतानाच दुसऱ्या बाजूने रमाकांतना गाण्याचा तिटकारा आहे हे कळल्यावर आकाश कोसळल्यासारखं झालं. माझ्या परीने मी त्यांना गाण्याची चांगली बाजू समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तू दुसरं काहीही कर, गाण्याचं नाव सुद्धा काढू नकोस, हा त्यांचा हट्ट कायम होता. सगळ्या बाजू मनाप्रमाणे साधत नाहीत. पटावरचं प्रत्येक दान मनाप्रमाणे पडत नाही. शेवटी पडलेली तड जोडत राहणं आणि वर्ज्य स्वर टाळत जगणं इतकंच प्रत्येकाच्या वाट्याला येतं. माझ्या बाबतीत मात्र 7ही स्वर वर्ज्य ठरले. हे दुःख जीवघेणं होतं. गंधर्वांना नाही म्हटलं तेव्हा बाबा रात्री उशीत तोंड खुपसून का आणि किती रडले असतील याची जाणीव झाली. पण मी सुद्धा त्यांचीच मुलगी होते. शांतपणे स्वतःला समजावलं. त्यांची बाजू समजून पटवून घेतली. विचार केला तर झाली 34-35 वर्ष त्या घटनेला. भूतकाळाचा चित्रपट दूर सारून पद्मावहिनी परत आपल्या वर्तमानात गुंतल्या. त्यांनी विमलला कपडे भिजवायला सांगितले आणि स्वतः स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. पोळ्यांसाठी इंदुबाई होत्याच. त्यांनाच 15 दिवसांसाठी पूर्ण स्वयंपाकासाठी सांगितलं होतं. पण तरी सुद्धा घरच्या बाईला पडायची ती कामं पडतातच. सुवर्णा आणि सुनीता बाजारातून आल्या होत्या. त्या अजूनही आणलेल्या साड्या आणि इतर खरेदी पुन्हा पुन्हा बघण्यात मग्न होत्या. वीणा सुद्धा पार्लरमधून आली होती. चांगले लांब सडक कुरळे केस होते लग्नाआधी. पण काय अवदसा आठवली आणि कापून टाकले. काय शोभेल काय नाही याचाही विचार नसतो. जाऊ दे झालं. रमाकांत आणि सतीश निमंत्रण करण्यासाठी गेले होते. स्वतःच्या 61च्या कार्यक्रमासाठी त्यांना प्रचंड उत्साह होता. त्या निमित्ताने पेपर पब्लिसिटी, टीव्ही पब्लिसिटी करण्याचा सुद्धा बेत होता. पत्रकारांना निमंत्रणं गेली होती. त्यांनी चांगले अभिप्राय छापावेत म्हणून त्यांच्यासाठी गिफ्ट्स वगैरे सुद्धा आणली होती. मुख्य म्हणजे समारंभाचा भरपूर गवगवा व्हावा ही फार ओढ होती. स्वतःचं कौतुक व्हावं हे प्रत्येकाला वाटतंच, पण यांच्या बाबतीत तो प्रकार जरा जास्तच होता. घरापुढच्या अंगणात शामियाना, बसायला रंगीत खुर्च्या, अत्तर, गुलाब पाणी, नवे पोशाख सगळी जय्यत तयारी झाली होती. पद्मावहिनींसाठी जरीकाठची चांगली साडी आणली होती. इतक्या मोठ्या कलाकारांची पत्नी नको का शोभायला? पद्मावहिनींना स्वतःचं हसू आलं. कलाकाराची पत्नी म्हणवून घेण्यात. रमाकांत सुरुवातीला हौस म्हणून नाटकात काम करायचे. पुढे पुढे त्यांच्या कलेला भरपूर वाव मिळाला. राज्य पातळीवरची पारितोषिकं त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. केंद्र पातळीवर त्यांच्या अभिनयाची भरपूर वाखाणणी केली गेली आणि अचानक त्यांना व्यावसायिक रंगभूमीचं दालन मोकळं झालं. यशाची त्यांना चटकच लागली.
आणि सुदैवाने त्यांच्या प्रत्येक नाटकाला रसिकांनी उचलून धरलं. आपल्या आवडत्या कलेत आपल्याला वाव मिळणं आणि यश पदरी पडणं हे नशीबवंतांचंच काम. हे नशीबवंतांचंच काम. रमाकांत खरोखरच नशीबवान होते. म्हणूनच 8 दिवसांनंतर त्यांच्या षष्टीपूर्तीच्या कार्यक्रमाला खास महत्त्व होतं. वीणा आणि सुनीता आईला म्हणायच्या, "आई, बाबांमुळे तुला किती महत्त्व आलंय ना? नाहीतर काय सामान्य स्त्री म्हणून तुझं सगळं आयुष्य नुसतं स्वयंपाकघर ते बैठक यातच संपलं असतं." बैठक या शब्दावर पद्मावहिनी स्वतःशीच हसले. आपल्या गायनाची बैठक करून बाबा आपल्याला संगीताच्या नवनव्या दालनातून फिरवून आणणार होते. भारतात एका नामवंत गायिकेचा दर्जा मिळवून देण्यासाठी झटणार होते. त्या भाग्याच्या रेषेचं आपल्या तळहातावर येण्याचं या विधिलिखितात नव्हतंच बहुतेक. आपल्या कलेचा उल्लेख मुलांच्या समोर कधीच केला नाही. एकदा घरात कुणी नाही असं बघून गाण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर महिनाभर हे बोलले नव्हते. त्यानंतर मी गाण्याचा त्या घराशी संबंध ठेवला नाही. वास्तविक रमाकांत इतके मोठे कलाकार, पण त्यांच्या मनात गाणं या विषयाची इतकी का अढी होती हे त्यांनीही सांगितलं नाही आणि मीही विचारलं नाही. म्हणूनच मुलींच्या म्हणण्याप्रमाणे मी फक्त स्वयंपाकघर ते बैठकीची खोली इथपर्यंतच मर्यादित राहिले. "आई, तू पांढऱ्या चादरी बघितल्यास का ग?" वीणाच्या या वाक्याने पद्मावहिनी भानावर आल्या. त्यांनी कपाटातून वीणाला चादरी काढून दिल्या. दिवस कमी उरलेत. बरीच कामं उरलीयत. शेवटच्या 2-3 दिवसांची गणना करणं योग्यच नाही. कारण ते सगळे आलेल्या पाहुण्यांच्या सरबराईत संपतील. मुख्य समारंभाच्या दिवशी तर विचारायलाच नको. आठवले गुरुजींनी षष्टीपूर्तीच्या होमहवनासाठी लिहून दिलेल्या यादीतली सामग्री अजून आणायची आहे. गुरुजींसाठी धोतरपान, उपरणं, शाल वगैरेही आणायचंय. ही छोटी छोटी कामच नंतर तुमचा छळ करतात. धोब्याला देण्यासाठी सगळ्या चादरी, उशांच्या खोळी वीणा गोळा करत होती. आणि बाहेर दारात एक भली मोठी गाडी थांबली. पांढऱ्या स्वच्छ पोशाखातला ड्रायव्हर उतरला आणि त्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडला. आतून अतिशय रुबाबदार, देखणा पुरुष उतरला. एखाद्या कलाकाराला साजेसा असा तो कुठेतरी बघितल्यासारखा वीणाला वाटला. तेवढ्यात त्याने वीणाला बघून विचारलं, "माफ करा हं, पद्माताई देवल इथेच राहतात का?" हो हो, इथेच राहतात. आपण?" "मी दीनानाथ मिश्र." "अ, हो हो, ओळखलं मी." "मला ओळखलं?" नाही नाही, तसं नाही. मी आपल्याला टीव्हीवर बघितलं होतं." "अच्छा अच्छा. या ना, आपण आत या ना." "आई, ए आई, जरा बाहेर येतेस का?" बसा ना आपण, मी आणते बोलवून आईला." इतक्यात पद्मावहिनी पदराला हात पुसत बाहेर आल्या. 30-35च्या अनोळखी माणसाकडे जरा आश्चर्याने बघत असतानाच पद्माताईंना बघून दीनानाथ झटकन उठून उभा राहिला आणि पटकन वाकून नमस्कार केला. त्याने पद्मावहिनींच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायला आणि रमाकांत आणि सतीश आत यायला एकच गाठ पडली. दीनानाथला रमाकांतनी पटकन ओळखलं. टीव्हीवरचं बरंच मोठं प्रस्थ होता ना तो, मोठा गायक. पद्मावहिनी अजूनही बुचकळ्यातच होत्या. या माणसाने आपल्याला वाकून नमस्कार का केला हे काही केल्या त्यांना कळेना. शेवटी हसून दीनानाथच म्हणाला, "ताई, मला ओळखलं नाही ना? मी दिनू. तुम्ही मला गाणं शिकवलंत." पद्माताईंना एकदम लख्खन प्रकाश पडल्यासारखं वाटलं. लग्नापूर्वी आपण गाण्याच्या शिकवण्या करायचो. त्यातला हा तो वात्रट दिनू. केवढा मोठा झालाय, ओळखूच आला नाही. छे, अजिबातच नाही. नाहीच ओळखता आला. कुठे तो किडमिडा दिनू
आणि कुठे आत्ताचा हा उंचापुरा दीनानाथ? अरे वा, दीनानाथ, मी अजिबातच ओळखलं नाही हां तुला. क्षमा कर बरं. छे छे ताई, दीनानाथ नाही दिनूच म्हणा. आणि तुम्ही मला ओळखलं नाही हा आता अपराध झाला असं वाटत असेल ना, तर त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला करावं लागेल. प्रायश्चित्त? ते कसं बरं? येत्या सोमवारी संगीत अकादमीतर्फे माझा सत्कार होणार आहे. त्या समारंभाला आपणा सर्वांना तिथे यावं लागेल. सोमवारी? अ, ते कसं शक्य आहे? मंगळवारी तर आमच्या इथे सुद्धा मोठा समारंभ आहे. अरे हो, तुझी ओळख करून देते हां. हे प्रख्यात अभिनेते रमाकांत, माझे यजमान. नमस्कार. नमस्कार, मी ओळखतो की यांना. आणि हे मोठे जावई सतीश साठे. ही वीणा, माझी मोठी मुलगी. धाकटे जावई, मुलगा, सून आणि धाकटी मुलगी खरेदीला बाहेर गेलेत. बरं, बरं. पण ताई, घरी समारंभ दुसऱ्या दिवशी, म्हणजे मंगळवारी आहे ना. म्हणजे तुम्ही अगदी थोडा वेळ काढून आदल्या दिवशी येऊ शकता. तुम्हाला सगळ्यांना घ्यायला 2-3 गाड्या पाठवेन. तुमचा जास्त वेळ नाही घेणार आणि तुमचं नाही सुद्धा ऐकून घेणार नाही हां. बरं निघतो मी. थोडी घाई आहे. अ, अरे, अरे, असं कसं जातोस? इतक्या दिवसांनंतर नव्हे वर्षांनंतर भेटतोयस. काहीही न घेता कसं? नाही ताई, आज नको. आज प्रचंड घाईत आहे मी. मंगळवारी जेवायलाच येईन. काय देवल साहेब चालेल ना? ऑफकोर्स, ऑफकोर्स. यायलाच हवं. मग तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही सगळेजण याल. ओके, ओके. येऊ आम्ही. झालं समाधान? थँक्स. रिअली थँक्स. दीनानाथ झंझावातासारखा आला आणि सगळं मनाचं तळं हलवून गेला. वास्तविक गाण्याचा तिटकारा असलेल्या रमाकांतनीच एका गायकाच्या सत्कार समारंभास हजर राहायचं कबूल करणं म्हणजे नवलच. पण रमाकांत व्यवहारी होते. गायकाच्या, ते सुद्धा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायकाच्या सत्कार समारंभी बरीच मोठाली प्रस्थ भेटतील. दूरदर्शनच्या टीमचा परिचय होईल. आपल्या समारंभासाठी सुद्धा त्यांचा उपयोग करून घेता येईल, वगैरे वगैरे विचारांनीच रमाकांत पटकन यायला हो म्हणाले होते. बघता बघता सोमवार उगवला. बरोबर संध्याकाळी 6 वाजता 3 विदेशी गाड्या दाराशी हजर झाल्या. अकॅडमीचे कार्यवाह स्वतः जातीने न्यायला आले होते. त्यांनी अत्यंत अदबीने पद्मावहिनींना आणि इतर सगळ्यांना गाडीत बसायला विनंती केली. प्रारंभीचं ते स्वागत आणि झगमगाट याने सगळेच चकित झाले. समारंभासाठी प्रचंड मोठा रेशमी कापडाचा शामियाना उभारला होता. 5-10 हजार माणसांना आरामात वावरता येईल इतका मोठा. प्रचंड मोठं व्यासपीठ उभारलं होतं. तुडुंब गर्दी जमली होती. प्रवेशद्वार ते व्यासपीठ या वाटेवर फुलं उधळली होती. सूत्रधार उपस्थितांना रूपरेखा समजावून सांगत होता. पद्माताई आणि कुटुंबियांचा प्रवेश झाल्यावर स्वतः दीनानाथ व्यासपीठावरून उतरून त्यांना रिसीव्ह करण्यासाठी आला. त्याच्या मागे दूरदर्शनची टीम कॅमेरामन यांची टोळी सरसावली. असंख्य फोटो खेचले गेले आणि कल्पनातीत स्वागताने भारावलेलं देवल कुटुंब राखीव स्थानांवर स्थानापन्न झालं. मुख्य समारंभ सुरू झाला. स्वागताची भाषणं झाली. दीनानाथच्या कलेचं कौतुक करणारी स्तुतिसुमनं सतत उधळली जात होती. आता अकॅडमीतर्फे सत्काराचा सोहळा होणार होता. परंतु तेवढ्यात दीनानाथ जागेवरून उठला आणि कार्यवाहांच्या कानाशी काहीतरी बोलला. त्यांनी अदबीने संमतीदर्शक मान हलवली. दोघेही जण सूत्रधाराजवळ गेले आणि सूत्रधाराने मायक्रोफोन कार्यवाहांच्या हाती दिला. कार्यवाह म्हणाले, "रसिक हो, आज पंडित दीनानाथ यांचा सत्कार समारंभ आहे. परंतु तत्पूर्वी नियोजित कार्यक्रमात किंचित फेरबदल करून मी हा माईक पंडित दीनानाथ यांना सोपवत आहे. ते आपले मनोगत सांगू इच्छितात." प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात दीनानाथने बोलायला सुरुवात केली. "रसिक हो,
मी असं सूत्रसंचालन डावलून मध्येच माईक हातात घेतलाय, त्याबद्दल क्षमस्व. आपणा सर्वांच्या प्रेमाने मी खरंच अक्षरशः भारावलो आहे. कला जर माणसाजवळ असेल, तर प्रत्यक्ष इंद्राला सुद्धा हेवा वाटावा, असा विचार नेहमी माझ्या मनात येतो. परंतु रसिका हो, कलावंत हा असंख्य थपडा खात-खात आपल्या अपेक्षित स्थानापर्यंत पोहोचू शकतो. माझं सुद्धा तसंच झालंय. आज माझा सत्कार हा प्रचंड वैभवशाली शामियाना, आपण सर्व रसिकांची प्रेमळ कलासक्त उपस्थिती, ही माझ्या भाग्यात लिहिलेली श्रीमंत ठेव आहे, असं मी मानतो. परंतु या स्थानावर पोचण्यापूर्वी मी थोडासा मागे जाऊ इच्छितो. काळाचं घड्याळ थोडंसं मागे करतो. माझे वडील जयचंद मिश्र हे मोठे व्यापारी. आमचा गुळाचा पिढीजात व्यापार. आमच्या घराण्यात गाण्याऐवजी गुळाच्या ढेपीला आणि गोणीला अधिक महत्त्व. आपल्या मुलाला सुद्धा मॅट्रिकपर्यंत शिकवून गादीवर बसवायचं, हेच त्यांचं स्वप्न असणार. आमच्या शेजारी त्यावेळेस एक ताई राहायच्या. त्या मुलांना गाणीबिणी शिकवायच्या. टारगटपणा, वात्रटपणा करण्यासाठी म्हणून मी सुद्धा शिकवणीला जाऊ लागलो. एक सतरंजी, त्यावर एक पांढरी स्वच्छ चादर, सरस्वतीचा आणि गुरुजींचा फोटो आणि मंद तेवणारी समई. या वातावरणानेच मनातला वात्रटपणा मनात राहिला. ताईंनी शिकवणीला सुरुवात करण्यापूर्वी तंबोऱ्यावर लहान मुलांच्या केसांमधून बोटं फिरवावीत, तशी बोटं फिरवून 1 मिनिटभर नुसता तंबोरा वाजत ठेवला आणि सरस्वतीचा श्लोक म्हटला. माझ्या त्या टारगटपणा करण्याच्या व्रात्य वयाला काहीतरी मनातच नवीन उलाढाल घडतेय, असं वाटू लागलं. ताईंनी मला अतिशय मधुर आवाजात दिनू म्हणून हाक दिली. माझी आजी मला दिनू म्हणायची. त्या ताईंच्या हाकेने मी अक्षरशः विरघळलो. मला त्यांनी गाणं एकदम शिकवायला सुरुवात केली नाही. मला म्हणाल्या, "आपण गाणं उद्यापासून शिकूया हां. आज नुसत्या गप्पा मारूया." मी हो म्हणालो. त्यांनी मला तानसेन आणि मीराबाईंची गोष्ट सांगितली. तानसेन महाराजांनी मीराबाईंना दंडवत घालून विचारलं, की "बाई, आपण इतकं हृदयाला स्पर्श करणारं गाणं कसं गाऊ शकता?" मीराबाई म्हणाल्या, "महाराज, आपण मी ऐकावं म्हणून गात होता, परंतु मी भगवंताने ऐकावं म्हणून गात होते." ही गोष्ट ऐकवल्यावर ताईंनी विचारलं, "कळली का रे दिनू ही गोष्ट? हे बघ, आपण देवासाठी गायचं. म्हणजे मग हेवे, दावे, द्वेष, मत्सर, ईर्ष्या आपल्याला काहीही बाधत नाही." रसिका हो, कलाकार खंडीभर निर्माण होऊ शकतात, पण कलाकारांमध्ये परमेश्वर स्वरूप निर्माण करण्याचं कार्य फार मोलाचं असतं. कच्चं वय हे खरोखरच मातीच्या गोळ्यासारखं असतं. चांगला हातच त्यातून सुरेख मूर्ती निर्माण करू शकतो. माझ्या सुदैवाने ताईंचा हात माझ्या पाठीवर फिरला. मनात जेव्हा जेव्हा हेवेदावे, मत्सर, ईर्ष्या, तुलना, स्पर्धा यांचा प्रकोप होतो, तेव्हा ताईंचा आवाज तानपुऱ्यासारखा कानात घुमतो. "दिनू, आपण देवासाठी गायचं." रसिका हो, माझ्या परम सुदैवाने त्या ताई माझ्या पहिल्या गुरु या मंडपात उपस्थित आहेत. माझी मनापासून इच्छा आहे की हा सत्काराचा सोहळा त्यांच्याच शुभ हस्ते साजरा व्हावा. ताई, कृपा करून व्यासपीठावर या. दीनानाथने माईकवरूनच ताईंना व्यासपीठावर या अशी विनंती केल्यावर पद्माताईंना काय करावे तेच सुचेना. स्वतः दीनानाथ, अध्यक्ष, कार्यवाह त्यांना व्यासपीठावर नेण्यासाठी खाली उतरले. पद्माताईंसाठी हा अनपेक्षित धक्का होता. असं काही होईल याची जराही कल्पना नव्हती. त्या अक्षरशः थरथरत उठल्या. वीणाने हात धरून त्यांना सावरलं, व्यासपीठावर नेलं. प्रचंड टाळ्यांच्या गजरात सभेने त्यांचं स्वागत केलं.
पद्माताईंचा अकॅडमीतर्फे आधी सत्कार करण्यात आला. शेकडो फोटोंचा झगमगाट झाला. टीव्ही, कॅमेरामन सर्व दृश्य तीक्ष्णपणे टिपून घेत होते. नंतर ताईंच्या हस्ते दीनानाथ यांना शाल आणि स्मृतिचिन्ह देण्यात आलं. दीनानाथने वाकून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. पद्माताईंना प्रयत्न करूनही नेत्रांमधला डबडबलेला अश्रुप्रवाह थांबवता आला नाही. काहीही न बोलता त्यांनी उपस्थितांना हात जोडून नमस्कार केला आणि त्या आपल्या जागी जाऊन बसल्या. आपल्या आईला आपण सामान्य म्हणून हिणवलं होतं याची दुखरी जाणीव मुलांना होत होती. रमाकांतना आजच्या सत्कार समारंभापुढे आपला 61चा समारंभ नीरस वाटू लागला. पद्माताईंना काय वाटत होतं? ते फक्त त्यांच्या बाबांचा फोटो आणि त्यांचा आवडता तानपुराच सांगू शकणार होता. पण त्यांचं सांगणं कुणालाही कळणार नव्हतं. कारण बाबांचा फोटो बोलणार नव्हता आणि तानपुऱ्याची भाषा कळण्याची कुवत कुणातही नव्हती. पद्माताईंच्या डोळ्यातले अश्रू त्या सत्काराचे खरेखुरे साक्षीदार होते.